खूप सारे कॉम्पिटिशन झाले होते. स्टोरी टेलिंगमध्ये घेतली होती, त्याच्यामध्ये हिला. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या. तुम्ही सगळे कसे बरे आहे ना? मी पण बरी आहे. आणि आता ना सकाळचे 11:15 वाजलेले आहे. आता जस्ट मी ह्यांना दोघांना स्कूलवरनं आणलेले आहे. आणि काल काय झालं, काल ना आयराच्या स्कूलमध्ये ना प्राइज डिस्ट्रीब्युशन ना फंक्शन होतं. ते पेरेंट्सला काही इन्व्हिटेशन नव्हतं, लेकिन फक्त टीचरने आणि त्यांचे कोणते ट्रस्टी वगैरे असतात ना त्यांनी येऊन ना हे वर्षभरामध्ये ते पूर्ण वर्षभर ते कुठलं कॉम्पिटिशन होतं त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केले होते ना मुलांना. जो का त्याच्यामध्ये ते नंबर आलेला आहे. त्याच्यामध्ये माझी गुडिया पण आहे आणि गुडियाला तरी खूप सारे सर्टिफिकेट भेटलेले आहे, मोठं गिफ्ट पण भेटलेलं आहे तिला. आणि हे सगळं मी म्हणते की एक आठवण राहू दे म्हणून ना मी हे एक व्हिडिओ करते आहे, की ती मोठी झाल्यानंतर ना ही व्हिडिओ बघू दे. आणि मला ॲक्च्युली असं बघितलं तर मला एक्सपेक्टेशनच नव्हतं, क्योंकि ती कसा अभ्यास करते, ती ना असं हे करताना आपण काय शिकवतो ना तेव्हा तिचं लक्षच नसतं, लेकिन कसं तिचं प्लस पॉईंट आहे, ती सगळं बरोबर डोक्यामध्ये ठेवून घेते. मला एवढं हेच नव्हतं. आणि तिला खूप म्हणजे की काय म्हणतात, मी तर एवढी हॅप्पी आहे ना, क्योंकि मी पण असं एवढं लहान वयामध्ये काहीच अचिव्हमेंट केलेली नाही. क्योंकि आमच्या ह्याच्यामध्ये ना असं काहीच कॉम्पिटिशन पण नव्हतं. नाही असं 4 वर्ष मुलापासूनच ना एवढे सारे कॉम्पिटिशन आहे ना, हे सगळं खूप चांगलं आहे. क्योंकि त्यांचं ना ग्रोथ चांगलं होतं, त्यांना सगळं समजतं. आणि त्याच्या ह्याच्यामध्ये ॲक्च्युली तिला जो सर्टिफिकेट भेटलेला आहे, तिचा नंबर आला, त्याच्यामध्ये आरोहीचं पण क्रेडिट आहे. क्योंकि ती पण तिला खूप हेल्प केलेली आहे आणि तिला शिकवलेली पण आहे. आता चला मग तुम्हाला मी दाखवते की तिला कशामध्ये नंबर आलेले आणि कसं आय एम प्राऊड ऑफ हर. हे बघा, गुडिया सर्टिफिकेट घेऊन थांबलेली आहे. कसं वाटतं गुडिया तुला? सरळ मग छान वाटते. कोण दिले तुला हे? टीचरने ना. ॲक्च्युली यांनी प्राइज डिस्ट्रीब्युशन करायला जो ह्यांचं स्कूल आहे बघा, त्यांच्या ट्रस्टीमध्ये की इकडे आमचे ना सावंतवाडीचं राणी साहेब आहे. मतलब की त्यांनी ते काय म्हणतात, राजा महाराजा फॅमिली आहे ना इकडं होतं, ते फॅमिलीवरनं बिलॉंग करतात. ते राणी साहेब म्हणतो त्यांनी त्याला. आणि मी थंबनेलमध्ये पण फोटो घालते, ते आमचे सावंतवाडीचं राणी साहेब आहे. चला मग आता तुम्हाला मी सगळं म्हणजे तुम्हाला मी दाखवते की कशाबद्दल ह्याला सर्टिफिकेट मिळाले आणि कशामध्ये नंबर आलेले. आणि हे बघा, हे एक गिफ्ट पण मिळालेलं आहे. हे पण आता तुमच्या समोरच ओपन करणार आहे. ही ना स्टोरी टेलिंगमध्ये घेतली होती, त्याच्यामध्ये हिला फर्स्ट प्राइज मिळालेला आहे. फिल अप बॉटल रेस होतं, त्याच्यामध्ये पण फर्स्ट प्राइज मिळालेला आहे. हे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होता. तुम्हाला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन बघा, ते पण माझ्या चॅनलमध्ये व्हिडिओ आहे. आरोहीने ना तिला ना ॲपलचं हे बनवून दिली होती. हे बघा, हिचं आहे ॲपल. हे बघा, हे आरोहीने ॲपल बनवली होती ना, हे गळ्यात घालून ना स्टेजवर जाऊन फक्त आपलं इंट्रोडक्शन सांगायचं होतं आणि आपण काय बनलेलं सांगायचं. ती खूप चांगलं तिथे केली होती. त्या दिवशी ना मला ना ते अटेंड बी केली नाही फंक्शन. त्याचे फॅन्सी ड्रेसमध्ये पण हिचा ना फर्स्ट प्राइज मिळालेला आहे हिला. आणि हे बघा, बॉल बॅलन्सिंग रेसमध्ये ना सेकंड आलेली आहे आणि ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये थर्ड आलेली आहे. टोटल ना 5 सर्टिफिकेट भेटलेले आहे. आणि हे बघा, ह्याच्यामध्ये इथं मोठं गिफ्ट आहे. चला आता ओपन करूया. ओपन कर बा. असं बघ काय आहे. इरेजर वगैरे आहे. खूप सारे इरेजर आहे ना. अरे वा. आणि हे बघ, हे पेन्सिल आहे, कलरिंग बुक आहे. अरे वा, छान आहे. हे बघ, कलर करायचं बुक दिलेले आहे. आणि हे क्रेयॉन्स आहे. हे बुक आहे. हां, हे कलर करायचं बुक आहे. अरे वा. 2 पेन्सिल, स्केल आहे आणि हे शार्पनर आहे. आणि हे बघा, किती मोठं इरेजर मिळालं गुडियाला. अरे वा, क्लॅप क्लॅप क्लॅप. व्हेरी गुड, किती छान. आता हे तू मोठी झाल्यानंतर तू व्हिडिओ बघणार ना तुझं. हे बघा, असं वाटलंच नव्हतं, क्योंकि मध्ये ही आजारी पण खूप असते. काय होते, लेकिन मला हेच नव्हतं. एकदमच ते काल सर्टिफिकेट दिले, सगळं प्राइज दिले. मी तर एकदम सरप्राईजच झाली की बापरे, म्हटली मी 3 ह्याच्यामध्ये फर्स्ट हे केलेली आहे म्हणून. मला पण कॉंग्रॅच्युलेशन म्हणते. अजून सकाळपासून कायच नाश्ता केलेले. आज तुमच्याबरोबर एक छोटं रेसिपी पण शेअर करते. चला, आज मी साबुदाण्याची खिचडी करते. आज काय फास्टिंग नाही आहे.
लेकिन आज काय ऑप्शन पण नाही आहे करायचं. त्याबद्दल म्हटले की साबुदाणे होतं रात्री भिजून ठेवलेले आहे. चला मी तुमच्याबरोबर इथे बघा, इथं रात्री साबुदाणे भिजून ठेवली होती. हे बघा किती छान भिजलेला बटाटा कापून ठेवलेले आहे आणि हे कढीपत्ता आहे आणि हे हिरवी मिरची आहे. आजचं रेसिपी आहे ना आरोही करणार आहे. चला आता सुरू करूया. हे ना बॉईल केलेला बटाटा नाही आहे, कच्चा बटाटा आहे. आपण आता थोड्या ह्याच्यामध्ये ना फ्राय करून घेणार. आणि तुम्हाला एक मी टिप्स अँड ट्रिक्स सांगू. हे बघा आपण भिजवतो बघा. आता एक्झाम्पल रात्रीचंच घेऊया. आता रात्री भिजवतो बघा. रात्री 8ला भिजवलं, त्याच्यानंतर ना 1 तास नाही तर 2 तासानंतर ना आपण काय करायचं, चमच्याने ना पूर्ण परत फिरून घ्यायचं. ते कसं असतं, खालचं भिजतात आणि रात्री वरचं कसं परत ते ना घट हार्ड असतात ना, त्याबद्दल ना चमच्याने फिरून घ्यायचं. म्हणजे कधी पण भिजवा तुम्ही 1 तासाने नाही तर ना 2 तासाने छान ना चमच्याने ना असं सगळं मिक्स करून घ्यायचं. मतलब की खालचं वर येतात, वरचं खाली जातात. त्याच्यामध्ये कसं ते बरोबर ना एक समान सगळं भिजतं आणि सॉफ्ट असं होतात बघा. आणि कसं असतं, हे बघा एवढे साबुदाणे आहे बघा. हे बघा एवढं साबुदाणे आहे ना, फक्त ह्याच्या वर जरासं पाणी यायला पाहिजे, तेवढंच पाणी घालायचं. खूप पाणी घालायचं नाही, नाहीतर ना खूपच म्हणजे की सुटसुटीत होणारच नाही आहे साबुदाणे. जिरा घालते मी ना थोडंसं ना बटाटा फ्राय झाल्यानंतर ना जिरा घालते. कशाला, ते आधीच घातलं ना ते पटकन करपतं ते. ते बघा कसलं ऊन आहे आमच्याकडे. आत्ता 11:30 वाजलेलं आहे, लेकिन खूपच ऊन आहे. जरा पण वारा नाही, काय नाही. आता कढीपत्ता घालते आणि काय आहे ते आणि मिरची. हां, आता जरासं मीठ घालते. ते कसं ह्या स्टेजवर ना बटाटा, कढीपत्ता आणि मिरची वगैरे आहे ना, आता ह्या स्टेजवर ना मीठ घातलं ना तर हे सगळ्यांना ना मीठ लागतं, मग चांगलं टेस्ट येते. ते जरासा घालायचं, जास्त नाही घालायचं. पण आता मी शेंगदाण्याचं कूटच काढली नाही आहे. चला पटकन शेंगदाण्याचं कूट करून घेते. साबुदाणे घालत आता मी साबुदाणे घालते. आता हे शेंगाचं कूट घालते. अर्धा चमचा मीठ घालते. आता मी मिक्स करते. आता मी मिक्स करते. सावकाश कर. झालं. आणि हे घे. आता झालेलं आहे साबुदाणे. हे बघा दिसतं ना, हे बघा एक पण चिटकलं नाही बघा. सुटसुटीत झालं बघा. हे बघा किती मस्त झालेलं आहे बघा. आता खाऊन बघते आरोही कसं केली आहे. कधी पण साबुदाणे ना गरमच खायचं असतं. त्याच्यानंतर जरा पण थंड झालं ना तर छान वाटत नाही आणि ते साबुदाणे परत ना घट्ट होतात. मस्त झालेलं आहे. तिलाच भरवते. गुडियाला नको म्हणते. गुडिया हे घे ना साबुदाणे जरासं. हां, कोण केले तू? चला मग आता हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.